सुवर्णलता महाविद्यालय व शोभाताई सोपल कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। नमस्कार, मी राम बिडकर, पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊया ताज्या घडामोडी। चला तर मग उर्वरित बातमीकडे। दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील सुवर्णलता महाविद्यालय व शोभाताई सोपल कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। या प्रसंगी सर्वप्रथम प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष दिलीप शांतीलाल गांधी, संस्थेचे सचिव तथा प्रतिष्ठित व्यापारी शीतल शिरीष गांधी, माजी उपसरपंच संजय भूमकर, संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर सया चौधरी साहेब, सविताताई गांधी सहप्रमुख पाहुण्याचे आगमन होताच त्यांना एनसीसी विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन ध्वजारोहणाच्या ठिकाणी हजर करण्यात आले। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष दिलीप शांतीलाल गांधी व प्राचार्य शेख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी कवायतीही सादर केल्या। त्यानंतर संस्थेचे सचिव शीतलबाई शिरीष गांधी यांनी प्रास्ताविक करीत प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व सांगून उपस्थित मान्यवरांचे आभार व स्वागत केले। पीएम न्यूज करिता मी राम बिडकर सह मुख्य संपादक किशोर पिराजी सोनवणे, वैराग तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। शांती बौद्ध मंडळ संचलित सौ सुवर्णलता गांधी महाविद्यालय व सौ शोभाताई सोपल कनिष्ठ महाविद्यालय आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं संस्थेचे अध्यक्ष दिलीपजी गांधी, डायरेक्टर चौधरी सर, सविता गांधी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती स्वागत आहे। आपल्या महाविद्यालयामध्ये आज 77वा प्रजासत्ताक दिन हा कार्यक्रम होत आहे। विशेष करून आज असं सांगावंसं वाटतं की आज एनसीसीचा कार्यक्रम फार छान उत्कृष्ट झालेला आहे। आज आपण 77वा दिन साजरा करत असताना सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना शुभेच्छा। राष्ट्राचा जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्रीय विकास, एकात्मकता व सामंजस्य निर्माण करण्यामध्ये आपल्या प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची। राष्ट्राच्या देशांतर्गत गरजा, आंतरराष्ट्रीय पातळीवर एक विकसित राष्ट्र भारताला सतत प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने प्रामाणिकपणे, वेळेवर व जबाबदारीने कर्तव्य पूर्ती करणे ही खरी राष्ट्रसेवा आहे। आपल्या शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी नवीन राष्ट्रीय धोरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी